तिथे पोहोचताना मात्र आपल्याला 2 अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कुठल्या अडचणी? पहिली अडचण तर गावातून बाहेर पडतानाच वेशीवरच समोर उभी राहिलेली असणार आहे आणि ती थोडी गंभीर आहे. गावाच्या विषयावर कुठली अडचण? देवी, ते बघा दोघे पहारेकरी. या वेशीवर सतत गस्त असते त्यांची. गावातून कुणीही बाहेर पडताना दिसलं तर त्यांना पकडून ते थेट कैदेत टाकतात. यांना चकवा देऊनच आपल्याला इथून बाहेर पडायला हवं. ह्यांच्या तावडीत सापडलो ना तर सगळाच खेळखंडोबा होऊन जाईल. काय करायचं का? देवी, तुमच्याकडे यावरचाही काहीतरी उपाय असेलच. मला वाटतं एकच व्यक्ती आपल्याला मदत करू शकते. कोणती व्यक्ती? मोरूपी मोहिनी, माझ्या समोर प्रकट हो. देवी अहो, देवी अहो, ही तर मोहिनी. ही मोहिनी आपल्याला कशी मदत करणार? ही माझी शत्रू बनूनच आली होती. नंतर तुळजाईने आणि मी हिला अंकित केलं. मोहिनी, आज तुझं कौशल्य दाखवण्याची खरी गरज आहे. मला माहितीये तू कुणाचंही रूप घेऊ शकतेस. आज एका सुंदर महिलेचं रूप घे. ते पारेकरी दिसतायत ना, त्यांना मोहात पाड. आमचा अर्थ दूर कर. देवी अहो, हीच एवढी सुंदर आहे, मग दुसऱ्या सुंदर महिलेचं रूप घ्यायला कशाला हवं ही न? अहो नंदी महाराज, आपल्याला जे पारेकरी दिसतायत ते साधे नाहीयेत. मध राजाची माणसं आहेत ती. मध म्हणजे हिच्यासारखा एक रिपूच. या सैनिकांनाही मोहचं रूप माहिती असणार. ते तिला ओळखत असणार, म्हणून वेगळं रूप घ्यायला सांगते. देवी, तुम्ही खरंच धन्य आहात. तुळजा देवीचा अंश आहात, तिचीच सावली आहात. नंदी महाराज, आता आधी हिला काम सुरू करू दे. नोह, तू लवकर जा आणि ते काम पूर्ण करूनच ये. देवी, काय कमाल आहे हो ही. ही मोह आहे हे खरंच अजिबातच ओळखू येत नाहीये. आई ग, आई ग, वाचवा रे वाचवा, कुणीतरी वाचवा. आई ग, मेले, वाचवा कोणीतरी. या वेदना तर सहन होत नाहीयेत. वाचवा रे वाचवा. हे बाई, कोण आहेस तू? आणि इथं काय करतेस? कुठून आलीस? अहो पहा ना, माझ्या पायात काटा रुतलाय. खूप वेदना होत आहेत. तुम्ही मदत करायचं सोडून मला प्रश्न का विचारताय? या ना, कृपा करून मला मदत करा. मी येतो, आलोच. ए, तू कुठे चाललायस? मी जातो. ए, तुला म्हंटल ना मी जातो. तू थांब इथे. तू कशाला जातोस? मी जातो. तुझ्यापेक्षा जास्त चांगलं जमतंय मला काटा काढायला. तू पहारेव जा, मी काटा काढतो. नाही, मी जाणार म्हटलं ना. देवी, काय मूर्ख आहेत बघा दोघे. तिच्या पायात काटा रुतलाय तर मग पटकन जाऊन तिला मदत करायला नको का? तुम्ही असता तर लगेच मदतीला जाऊन गेला असता ना नंदी महाराज. हो, म्हणजे काय? मी तर नाही देवी, मी कशाला.
काहीतरीच. थांब, तुला आता सोडतच नाही. थांब, तुला बी बघतोच मी. नंदी महाराज बघा, हे दोघही भांडतात. तोपर्यंत आपण इथून पळ काढूया. हो हो, चला. इकडे जायचंय. हो हो, जरा गोंधळच झाला. चला. तुला सोड म्हटलं ना. अरे पण आपण दोघांनी तिला मदत केली तर? ती आता तर होती बाई, ती गेली कुठं? देवी, त्या दोघा पहारेकरांचा प्रश्न असा चुटकी सरशी सुटेल असं मला वाटलंच नव्हतं हो. काय वेड्यासारखं करत होते दोघं. मोहन हुशारीनं काम केलं का नाही? हो हो, अगदीच. आता ही अडचण तर दूर झाली, पण दुसरी कुठली अडचण म्हणालात तुम्ही? देवी, त्या दोघांना चकवा देऊन वेशीच्या इथून आपण बाहेर पडलो असलो तरी पुढे आता आपण कुणाच्या नजरेत येता कामा नये. आपलं गाव आणि चिंचपूर याच्यामध्ये भयंकर दाट अरण्य आहे. त्या अरण्यात आत्तापर्यंत गेलेला माणूस कधीच सुखरूप परतलेला नाही असं ऐकिवात आहे. म्हणजे नक्की काय? जरा स्पष्ट करून सांगा बरं. नेमकं कारण काय आहे ते मलाही माहित नाहीये, पण त्या अरण्यात रहस्यमय असं काहीतरी आहे एवढं खरं. आपल्याला जर ते पार करता आलं नाही आणि आपण तिथेच अडकून राहिलो तर? नंदी महाराज, आपल्या गावातल्या लोकांच्याच भल्यासाठी आपण हे करतोय ना. धोका असला तरी आपल्याला पुढे जावंच लागेल. आणि तुळजाई आहे की आपल्या पाठीशी. तिची साथ असेल तर कुठलंही संकट आपण पार करू. चला. देवी या, भूक लागली आहे, जेवायला वाढले. नंदी महाराज, बोलता बोलता आपण अर्धा रस्ता पार करून पुढे आलो. अरण्यात मोठा अडथळा आहे असं तुम्ही म्हणाला होता ना. तो कुठे? आतापर्यंत दाट अरण्यात लागलं, पण त्याचा धोका अजूनही जाणवलेला नाही. हो ना, मलाही काही कळत नाहीये. ह्या अरण्यात शिरलेली माणसं बाहेर पडत नाहीत असं ऐकलं होतं, पण खरंच ते संकट अजून तरी आपल्या समोर आलेलं नाहीये, आपल्याला दिसलेलं नाहीये. थोडंच अंतर राहिलंय आता. ते पार केलं की आपण चिंचपुरात पोहोचू. एवढं सुंदर वन आहे, इथे कोणी येऊ नये म्हणून ही युक्ती केली असेल. याच्या आधीही मी हे वन एकदा पार केलंय. तेव्हा साक्षात महादेव माझ्यासोबत होते, त्यामुळे धोक्या बिक्याचा विचारही मनात आला नव्हता. असं होय. म्हणजे महादेव नाहीत म्हणून तुमचं मन अस्थिर आहे तर? नाही हो, तसं नाही. पण महादेव नसले तरी तुमच्या रूपाने साक्षात तुळजादेवीच माझ्या बरोबर आहेत ना, मग कसली भीती बाळगायची. नंदी महाराज, यातलं पाणी तर संपूर्णच गेले. आपल्याला पुढे पाणी लागेल ना. हो देवी, पाणी आणायला हवं. येताना मी एक तलाव पाहिला होता, त्याच्यातून मी पाणी भरून घेऊन आलो. तुम्ही थांबा. अगं बाई, जगदंबाला उठवायचंच राहिलंय. तिला देवळात बी घेऊन जायचं आहे. जगदंबा, अगं किती वेळ झोपणार आहेस? उठ की ग. गंगाई, अगं आपली जगदंबा कुठं हसल हो माझी ले? तिच्या काकांकडे पोहोचली तर हसल ना. हो पोचली असं. नंदलाल बुवा आहेत ना तिच्यासोबत, मग काळजी कशापायी करायची? त्यांच्या बरोबर पाठवलंय, पण काळजी तर वाटतेच नव. आपण जे काही केलं ते बरोबर तर केलं नव. पुन्हा तेच.
अगं आपलं बोलणं झालंय याच्यावर. नंदलाल भाऊ आपल्या गावचे आहेत, जगदंबाला बी चांगले ओळखतात आणि जगदंबा त्यांच्या संग जाया तयार झाली. यातच समजा आलं की ते तिला सुखरूप नेऊन सोडून परत येतील बघ तू. ते खरं असलं तरी बी माझी लेक माझ्या बिगर कधीच एवढी दूर राहिली नाहीये हो. अगं आता वयानं मोठी झाली आहे ती, तुझ्या बगर राहू शकते आणि तिला तुझ्या बगर राहायची सवय व्हायला नको का? काय आयुष्यभर तिला तुझ्या पदराखाली ठेवणार आहेस? जाऊ दे, तुम्हासनी नाही कळायचं माय लेकीचं नातं. ती जरी राहू शकली तरी बी मी तिच्या बगर राहू शकत नाही. मी तरी राहू शकणार आहे वय? तिची आठवण आली की तिच्या चांगल्या गोष्टी आठवू, तिच्याबद्दल पुन्हा पुन्हा बोलत राहू. गंगाई ये ये बस जरा ये. तू तिची चिंता करत बसण्यापरीस तिची शक्ती हो. ते कसं? अगं माय लेकराचं नातं लय घट्ट असतं. तू तिच्याबद्दल चांगला विचार केला ना तर ते समज तिला जाणवं आणि तिचा पुढचा प्रवास सुखाचा आणि सोपा होईल. जमल तुला. हे नंदी महाराज अजून परत कसे आले नाहीत? कुठे गेले असतील? मला जाऊन बघायला हवं. पण तो तलाव